ही बातमी राजकीय आहे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या पहिल्या भव्य स्मारकाची आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा थोड्याच वेळात कल्याणच्या काळा तलाव परिसरात होतोय। 1.25 एकर जागेत हे स्मारक आकारण्यात आले। उद्धव ठाकरे या स्मारकाचं उद्घाटन करणार आहेत, त्यासाठी कल्याणमध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे। शहरभर बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या पोस्टर्स लावण्यात आली आहेत। कल्याण आणि बाळासाहेबांचं खूप जुनं नातं आहे। नवरात्राच्या दिवसात बाळासाहेब दुर्गाडीच्या किल्ल्यावर दर्शनासाठी आवर्जून येत असत, त्यामुळे बाळासाहेबांचं स्मारक कल्याणमध्ये उभारलं जात असल्यानं त्याविषयी लोकांमध्येही मोठी उत्सुकता आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या देशातल्या पहिल्या स्मारकाचा आज लोकार्पण होत आहे। कल्याणच्या काळा तलाव इथे हे भव्य स्मारक बनवण्यात आलं आहे। एकूण 1.25 एकर जागेवरती हे स्मारक बनवण्यात आलं आहे। या स्मारकाचं मुख्य आकर्षण हा 22 फुटी पुतळा जरी असला तरी सुद्धा बऱ्याच बाळासाहेबांवरती गोष्टी सुद्धा या स्मारकाच्या मध्ये आहेत। माझ्यासोबत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। हे एक ऐतिहासिक स्मारक होतं या ठिकाणी आणि यामध्ये या स्मारकाच्या माध्यमातून फक्त इथे पुतळाच उभारलेला नाही तर आर्ट गॅलरी आहे, म्युझियम आहे, आदरणीय बाळासाहेबांनी काढलेली व्यंगचित्र आहेत, त्यांची जुनी भाषणं आहेत। हा सगळा साठा या म्युझियममध्ये आणि आर्ट गॅलरीमध्ये आहे। शिंदे साहेब, मला सांगा, ही नक्की जी संकल्पना आहे ती नेमकी कोणाची आहे याच्या मागे, आणि सगळं जे देखरेख जी होती स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा या पूर्ण स्मारकाच्या कामामध्ये लक्ष देत होते? हा बिलकुल, जेव्हा या तलावाचं लोकार्पण झालं उद्धव ठाकरे साहेबांच्या शुभ हस्ते, आणि उद्धव साहेबांनाही माहिती आहे की बाळासाहेबांच्यामुळेच ही देण या कल्याणकरांना मिळालेली आहे। त्यामुळे याच परिसरामध्ये असं भव्य दिव्य स्मारक जर झालं तर निश्चितपणे एक ऐतिहासिक स्थळ या ठिकाणी निर्माण होईल। आणि म्हणून उद्धव साहेबांची एक संकल्पना होती की या तलाव परिसरामध्येच बाळासाहेबांचं स्मारक व्हावं, आणि या प्रत्येक कामामध्ये उद्धवजीने स्वतः लक्ष घालून बारीक सारीक सगळ्या गोष्टींवर त्यांची देखरेख होती, आणि निश्चितपणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एवढं भव्य दिव्य स्मारक होतं, याचा देखील आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे। हे स्मारक आहे, हे नुसतं स्मारक नसून हे स्फूर्तिस्थान आहे, शक्तिस्थान आहे, आणि त्याबरोबरच या स्मारकामुळे कल्याणची शान सुद्धा वाढणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह विशाल वैद्य, झी मीडिया, कल्याण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।